तर माझं नाव राधा आहे. मी 7वीत आहे. आज मी तुम्हा सगळ्यांना एक श्लोक सांगणार आहे. वसुदैव सुतं देवं कृष्ण चाणूक्य वर्धनम. एक सेकंड. वसुदैव सुतं देवं कृष्ण चाणूक्य वर्धनम देवकी परमानंदम तं वंदे रघुनंदनम. आज आपल्या स्वामींचा वाढदिवस आहे आणि उद्या आपल्या कृष्ण बाप्पांचा पण वाढदिवस आहे. तर या श्लोकाचा अर्थ पण तसाच आहे. वसुदैव आणि देविकेचा पुत्र तस वसुदैव आणि देविकेचा पुत्र कंस आणि चाणक्य अशा राक्षसांचा वध करणारा, देविकेला आणि आपल्या सर्वांना सुखी ठेवणारा असा माझ्या आणि आपल्या देवा कृष्णाला माझा नमस्कार आहे. आता मी तुम्हाला 2 प्रश्न विचारते. तुम्ही सगळे याचं उत्तर द्याल? राधाताई, आदित्य काका बोलतोय. हा. जस्ट आपण प्रश्न घ्यायच्या आधी एकदा श्लोक परत म्हणूया. तुझ्याकडे हा. आहे श्लोक लिहिलेला समोर आहे? हा, म्हणतो मी पुन्हा. हा, म्हणजे आता तर श्लोक कसा आहे? वासुदेवम सुतम देवम कंस चाणूर मर्दनम. म्हणशील असं? हा, ठीक आहे, म्हणते. कारण कोणाचा वध केला कृष्ण बाप्पांनी? कंस आणि चाणूर, बरोबर की नाही? असं तो तो पैलवान होता चाणूर, आणि कंस तर मामाच होता त्याचा. हं. म्हणशील एकदा परत, म्हणजे मग हो. सगळ्यांना नीट लक्षात येईल. हा, चालेल हा. चालेल. ओके. वसुदैव सुतं देवं कंसचानूरवर्धनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. अच्छा. आता मी तुम्हाला 2 प्रश्न विचारते. पहिला प्रश्न असा आहे की कृष्ण बाप्पांचा जन्म कुठे झालेला? हा, उत्तर द्या. श्राव्या? मथुरेमध्ये. बरोबर. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की कृष्ण बाप्पा देविकेचा कितवा पुत्र? 8वा. बरोबर. आता नंतर पण अशाच सगळ्या क्विज घेत राहू आपण. हरिओम. हरिओम. माझं नाव दिव्या आहे. मी 7 इयर्सची आहे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे कृष्ण बाप्पा आणि सुदामाची फ्रेंडशिप. चला चालू करूया. एक कृष्ण होता. तो स्कूलला जायचा त्याच्या फ्रेंड सुदामा सोबत आणि त्याच्या अजून फ्रेंड सोबत. एकदा त्यांनी प्लॅन केला की ते जंगलात खेळायला जाणार. ते गेले जंगलात खेळायला स्कूल नंतर. मग कृष्णाने बोललं की सुदामाने बोललं कृष्णाला की कृष्ण बाप्पा मला भूक लागली. तर तो बोलतो, अरे हा, मला आठवलं, मी सगळ्यांना खाऊ आणायला बोललेलं. मग सुदामाने पहिलेच कृष्णाला सांगून ठेवलं की माझ्याकडे काही नव्हतं तर मी पोहेच आणले. तर त्याने बोललं, अरे वा, आपण टाकूया. मग कोणी पेरू आणलं तर कोणी लाह्या आणल्या, असं खूप काही आणलं. सगळ्यांनी सगळं टाकलं. मग त्यांनी बोललं, खूप मोठं होतं ते. मग सुद्धा बोललं, आता मिक्स कोण करेल? तर सगळ्यांनी बोललं कृष्ण. तर कृष्ण बाप्पांनी मिक्स केलं. पण ते ते एवढं मोठं होतं की त्याच्या तिथपर्यंत हात नव्हतं जात. तर त्यांनी बोललं, सुदामा हेल्प कर ना. मग सुदामा त्याला हेल्प करतो आणि एका साईडने सुदामा मिक्स करतो, एका साईडने कृष्ण मिक्स करतो. मग सगळं बनतं. मग बोलतो, पहिले टेस्ट कोण करेल? बोलतो कृष्ण बाप्पा. मग कृष्ण बाप्पा टेस्ट करतो. मग बोलतो, अरे वा, खूप चांगलं झालंय. मग कृष्ण बाप्पा टेस्ट करतो, सगळ्यांना देतो. मग टेस्ट केल्यानंतर सगळे बोलतात, कृष्ण बाप्पा खूप चांगलं झालंय. मग अजून राहतं. तो बोलतो, मग सगळ्यांना कृष्ण बाप्पा अजून थोडं थोडं देतो. मग अजून राहतं. बोलतो,
अरे बाबा आता कसं करायचं? मग 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 सुदामा बोलतो की आता आपण तर विसरलोच आपल्या गाई म्हशींना द्यायला. तर मग ते सगळे गाई म्हशींना देतात. मग गाई म्हशी पण घेतात. मग संपतात. तर मग आता आपण आपल्या आईंना सांगू. आता आपण ह्यांनी काय बनवलेलं? गोपालकाना. आता आपण ट्युजडेला आपल्या आईला सगळ्यांना बोलू. सगळे आपल्या आईला बोलू गोपालकाना बनवायला ट्युजडेला. यम्मी गोपालकाना. आता मॉरल ऑफ द स्टोरी इज की फ्रेंड्समध्ये सगळं सेम असतं. थँक्यू. माझं नाव अद्विका उमाकांत लोहपदे आहे. मी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये शिकते. आज मी कृष्णाचं एक गीत म्हणून दाखवणार आहे. दोन मिनिटं. तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तूच देवा, कोणचा देवा, तुझ्या सारखा तूच देवा, कोणचा देवा, तारी माधवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, दे राहुनी भक्तीसाठी गोपगळा पाठी, दे राहुनी भक्तीसाठी गोपगळा पाठी, गोकुळ यादवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, वीरधनुर्गण पार्थासाठी लताफुली पांडवांचा पळविशी पाळवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा.